सुरुवात करूया. माझा आवाज येतोय बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा मान सरळ. डोळे अलगद पिटलेले. खांदे कोपर शिथिल. चेहरा अगदी शांत. हनुवटी जमिनीला समांतर. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया. श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिबिशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ही कृती करत असताना आपलं संपूर्ण लक्ष या क्रियेकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सुरुवात करूया. कपालभातीला आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक आणि कपालभातीला सुरू. सावकाश कृती थांबवायची. कपालभाती नंतर आलेली श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. प्राणस्पंदनांचा अनुभव करणार आहोत. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार एका लागोपाठ एक सलग. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. क्षण शांत. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया नमस्कार स्थितीमध्ये आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळ. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने अजून ताणून घेण्याचा प्रयत्न करू. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होईल. आजची साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या शिवाय सावकाश श्वास घेत घेत कमरेचा सरळ करूया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमोदन. नेत्र स्पर्श.
सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. काय समोर करणार आहोत नौकाचालन. हाताच्या मुठी वळून घ्यायच्यात. दोन्ही हात समोर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहे. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत कमरेतला पुढे झुकायचा. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. पुन्हा दोन्ही हात समोर आणि आता विरुद्ध साईडने अँटी क्लॉकवाईज. 1 श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 2 3 4 5. 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त आणि करूया चक्की चालू. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेने असतील. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 2 3 4 5. पुन्हा हात डोक्याच्या दिशेने वर आहेत. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. उजव्या हाताचा तळवा मध्ये ठेवायचा आहे आपल्या दोन्ही पायांच्या इथे. डावा हात मागे असेल पाठकण्याच्या इथे. आणि आता एकदा साईडवर बेंड करून ठेवूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. 3 श्वास आपल्याला इथे थांबायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. छान. आता डावा हात डाव्या हाताचा तळवा मध्ये असेल. उजवा हात मागे असेल पाठकण्याच्या इथे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजव्या दिशेने मागे वळायचंय. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पाठकणा आपला सरळ आहे. थोडस आपल्या पूर्ण पोटाच्या इथे जो ट्विस्ट मिळालेला आहे. पाठकण्याला थोडस वक्रता आलेली आहे. त्याकडे लक्ष. आता इथे पुन्हा एकदा त्याला 3 श्वास थांबायचे. आपापल्या क्षमतेने. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हात पुन्हा सरळ. दोन्ही हात आपले समोर असतील. दोन्ही हाताचे तळवे आपले समोर आहेत. आता दोन्ही हात मध्ये आहेत. एकमेकांच्या बाजूला आहेत हाताचे तळवे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात पुढे घेऊन जायचे आणि थोडंसं फॉरवर्ड बेंड घ्यायचंय. दोन्ही हात समोर असतील. कमरेतलं पुढे झुकायचंय. त्यानंतर दोन्ही हात सेपरेटली एकमेकांच्या बाजूला होतील. उजवा हात उजव्या पावलाकडे जाईल. डावा हात डाव्या पावलाकडे जाईल. दोन्ही पावलं पकडायचा प्रयत्न करा आणि मान किंवा आपलं डोकं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. खांदे शिथिल. पूर्णपणे दोन्ही पायांच्या स्नायूंना स्ट्रेच आलेला आहे. त्याकडे लक्ष. सावकाश उलट चाल.
तिथल्या तिथेच सरळ, तिथल्या तिथे सरळ. आता दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. आपल्या दोन्ही पायांना स्ट्रेच आलेला आहे, तर तो आपण थोडासा रिलीज करूया. त्यासाठी आज आपण करणार आहोत बैठक स्थितीमध्ये पवनमुक्तासन. दोन्ही पाय ज्यांना जुळलेले आहेत ते फोल्ड करा. दोन्ही पाय जुळलेले आहेत ते फोल्ड करायचे. आणि जसं आपण शयन स्थितीमध्ये पवनमुक्तासन करतो त्याप्रमाणे आपल्या दोन्हीही पायांना आपल्या हातांचा वेळ घालायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर बरोबर. पाठकणा आपला सरळ. आता ज्यांना शयन स्थितीमध्ये करताना त्रास होतो त्यांच्यासाठी ही एक सोपी पद्धत. पाठकणा आपला सरळ आहे, मान आपली मध्यभागी आहे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ आपल्या गुडघ्यांकडे घेऊन जायला सुरुवात करायची. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी ही कृती करताना काळजी घ्या. आपलं कपाळ किंवा आपली हनुवटी आपल्या दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. कपाळ किंवा हनुवटी. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, तोंड बंद, गाणी श्वासाची. बघा पाठकणाला कसा ताण आलेला आहे. पोटावरती दाब आहे त्याचे लक्ष, लक्ष श्वासाकडे सुद्धा. कुठेही श्वास आपल्याला रोखून धरायचा नाहीये. सावकाश मान मध्यभागी येऊ दे, मध्यभागी. आता पुन्हा एकदा. आणि आता आपण थोडस डायनामिक कृती करूया. श्वास घे, कपाळ सिलिंगकडे जाईल आणि श्वास सोडत गुडघ्याकडे. श्वास घेत वर, अगदी सावकाश कृती करा. मानेच्या इथे होणारी हालचाल त्याकडे लक्ष. श्वास सोडत खाली. थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. दोन्ही पाय सरळ करायचे. सुरुवातीला विश्रांती घेऊया आपण 1-2 सेकंदासाठी. आणि आज आपण करणार आहोत फेस योगा. त्यासाठी आपल्याला पद्मासन, अर्ध पद्मासन करायचं आहे. आता ज्यांना 5-10 मिनिटं या स्थितीमध्ये बसणं शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन घालायला हरकत नाहीये. जर त्रास झाला तर साधी मांडी घालायला सुद्धा हरकत नाहीये. सुरुवातीला आपण आधी करून घेऊया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घेऊन यायचे, हात फोल्ड करूया आणि एकदा शोल्डर रोटेशन. दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्यायचे आणि श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्यायची आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. बरोबर. दोन्ही हात खाली गुडघ्यांवर, डोळे बंद. थोडा वेळ विश्रांती. तिथल्या तिथेच विश्रांती घ्यायची आहे. आणि आता सावकाश डोळे उघडायचे. सुरुवातीला आपण करणार आहोत डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम. पाठकणा आपला सरळ आहे, नजर एका बिंदूकडे स्थिर करून घ्यायची आहे. आणि आता उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर आणायचा आहे. उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर. हात अगदी सरळ आहे. आणि आता सावकाश उजवा हात उजव्या दिशेला घेऊन जायला सुरुवात करायची आहे. आणि आपली नजर सुद्धा उजव्या दिशेला जाईल. मान न हलवता हळूहळू उजव्या हाताचा अंगठा उजव्या दिशेला, नजर आपली उजव्या दिशेला गेलेली आहे. मान आपल्याला हलवायची नाहीये. तिरप्या नजरेने उजव्या हाताचा अंगठा बघण्याचा प्रयत्न करा. फक्त बुबुळांमध्ये हालचाल होतीये. सावकाश मध्यभागी, सावकाश मध्यभागी. अजून एकदा ही कृती करूया. उजवा हात हळूहळू उजव्या दिशेला जाईल. त्याचबरोबर नजर आपली उजव्या दिशेला जातीये.
मानेमध्ये हालचाल न करता फक्त नजरेत हालचाल आपण करतोय डोळ्यांची सूक्ष्म वेळ. सावकाश मध्यभागी. अजून एकदा कृती करूया. कोणतीही कृती 3दा आपण करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा 5-5 वेळेला कृती करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा उजवा हात हळूहळू उजवीकडे चाललाय. नजर आपली उजव्या हाताच्या अंगठ्याकडे स्थिर आहे. तिरप्या नजरेने उजव्या हाताचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न. सावकाश मध्यभागी. आता उजव्या हाताचा अंगठा जास्तीत जास्त वर जाईल. नजर आपली वर असेल आणि मग जमिनीकडे. हालचाल फक्त नजरेमध्ये होतीये. मान आपल्याला कुठेही वर खाली करायची नाहीये. पुन्हा एकदा वर. जास्तीत जास्त वर नजर आपली जाऊ दे छताकडे आणि खाली जमिनीकडे. बरोबर. अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा वर. सावकाश अंगठा वर खाली जमिनीकडे. बरोबर. आता नजर आपली खाली आहे अंगठ्याकडे आणि आता आपण क्लॉकवाईज याचं रोटेशन करून घेऊया. उजवीकडून डावीकडे. मोठं वर्तुळ करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या डोळ्यांच्या बुबुळांमध्ये होणारी हालचाल त्याकडे लक्ष. अजून एक राऊंड. अगदी सावकाश कृती करा. आपण जिथे आपल्या डोळ्यांची हालचाल होतीये त्याकडे आपलं लक्ष असू दे. अजून एकदा. मोठं वर्तुळ करायचं अंगठ्याने आणि त्याचबरोबर आपल्या नजरेने सुद्धा तेवढाच मोठं वर्तुळ करण्याचा प्रयत्न. अंगठा पुन्हा मध्यभागी आलेला आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. उजवा हात गुडघ्यावर असेल. थोडा वेळ डोळे बंद. 1 सेकंदासाठी आपण डोळे बंद करूया. कपाळावर कोणतीही आठी नाही. चेहरा अगदी शांत आहे. पुन्हा एकदा डोळे उघडायचे आहेत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर असेल. डावा हात आता समोर घ्यायचा. डाव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर असेल एका टप्प्यामध्ये. आणि आता हळूहळू डावा हात डाव्या दिशेला जाईल. नजर आपली डाव्या दिशेला जाईल. तिरप्या नजरेने डाव्या हाताचा अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश मध्यभागी. आता 2 आवर्तन आपण श्वासाशी आधारित करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू आपला अंगठा डाव्या दिशेला जातोय. नजर आपली डाव्या दिशेला जातीये. आणि आता इथे एक श्वास थांबायचा आहे. आपापल्या क्षमतेने. तिरप्या नजरेने डाव्या हाताचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू डावा हात मध्यभागी येईल. नजर आपली मध्यभागी येईल. बरोबर. छान. आणि आता लास्ट राऊंड. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू आपला डावा हात डाव्या दिशेला चाललाय. नजर आपली डाव्या दिशेकडे चालली आहे. मानेमध्ये न हालचाल न करता फक्त नजरेमध्ये हालचाल. सावकाश मध्यभागी. आता डाव्या हाताचा अंगठा जास्तीत जास्त वर खाली. वर खाली. वर खाली. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. सॉरी. डावीकडून उजवीकडे गोलाकार अंगठा फिरवायचा आहे. त्याचबरोबर नजरेमध्ये हालचाल होतीये त्याकडे लक्ष. एक राऊंड झालेला आहे. सेकंड राऊंड. अगदी सावकाश कृती करायची आहे. ज्यांना डोळ्यांचे काही विकार असतील आणि हे करत असताना त्रास होत असेल तर थोडी थोडी पापण्यांची उघडझाप करायला हरकत नाहीये. सावकाश कृती थांबवायची. नजर समोर. डावा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत.
थोड्या वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. पुन्हा एकदा डोळे उघडायचे आणि आता आपण जी कृती अंगठ्याच्या आधाराने केली ती आता आपल्याला अंगठ्याचा आधार न घेता करायची. एकदा उजवीकडे बघायचंय, एकदा डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे फक्त नजरेमध्ये हालचाल, डावीकडे उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. पुन्हा नजर मध्यभागी येईल आणि एकदा वर खाली, वर खाली, नजरेमध्ये हालचाल, वर खाली, वर खाली. पुन्हा नजर समोर आणि आता आपल्याला डायगोनली आपली नजर फिरवायची आहे. उजवीकडे बघताना वर पाहायचंय, डावीकडे पाहताना जमिनीकडे, उजवीकडे वर, डावीकडे जमीन, उजवीकडे वर, डाव्या दिशेला जमिनीकडे, उजवीकडे वर, डावीकडे जमिनीकडे. पुन्हा नजर आपली समोर असेल आणि आता आपल्याला हीच कृती पुन्हा एकदा डायगोनली डावीकडून उजवीकडे करायची आहे. डावीकडे पाहताना वर पाहायचं आहे, उजवीकडे पाहताना जमिनीकडे, डावीकडे वर, उजवीकडे जमिनीकडे, डावीकडे वर, उजवी बाजूला बघताना जमिनीकडे, डावीकडे वर, उजवीकडे जमिनीकडे. पुन्हा नजर आपली समोर असेल आणि आता क्लॉकवाईज आपण रोटेशन करणार आहोत. फक्त नजरेमध्ये हालचाल, उजवीकडे वर, डावीकडे जमिनीकडे, उजवीकडे वर, डावीकडे जमिनीकडे, उजवीकडे वर, डाव्या दिशेला जमिनीकडे. पुन्हा नजर समोर असेल आणि आता अँटी क्लॉकवाईज रोटेशन, डावीकडे वर, उजवीकडे जमिनीकडे, डावीकडे वर, उजवीकडे जमिनीकडे, डावीकडे वर, उजवीकडे जमिनीकडे. पुन्हा नजर समोर, डोळे बंद. सावकाश डोळे उघडायचे आणि एकदम डोळे आपले ताणायचे. डोळ्यांच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त डोळे मोठे 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 करायचे, जसं आपण एखाद्यावर रागवल्यावरती मोठे मोठे डोळे करतो त्याप्रमाणे डोळे मोठे मोठे मोठे, ताण 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 आणि गच्च मिटून घ्यायचे, गच्च मिटायचे. पुन्हा एकदा डोळे उघडायचे, जास्तीत जास्त ताण ताण ताण, मोठे 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 आणि गच्च मिटून घ्यायचे. लास्ट राऊंड करूया. पुन्हा एकदा डोळे उघडायचे, जास्तीत जास्त मोठे करायचे, स्नायूंना ताण द्यायचा आहे, मोठे 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 आणि गच्च मिटून घ्यायचे. चेहरा रिलॅक्स करायचा, डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स करायचे. डोळ्यांमधून पाणी आलं असेल तर ते हाताच्या आधाराने किंवा जवळपास एखादं नॅपकिन असेल तर त्याने हलकं हलकं पुसून घ्या. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत आहे. आणि आता आपली रिंग फिंगर जी आहे, डोळे बंदच ठेवायचे आहेत. बंद डोळ्यांनी सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करा. आपली रिंग फिंगर म्हणजे आपल्या करंगळीच्या बाजूचं बोट आपल्या डोळ्यांवर हलकसं ठेवायचं आहे. करंगळीच्या बाजूचं बोट बंद डोळ्यांवरती ठेवायचं आहे, जो आपल्या डोळ्यांचा फुगीर भाग आहे तिथे, आणि हलका हलका डोळ्यांना मसाज द्यायचा आहे. क्लॉकवाईज थोडेसे गोलाकार फिरून घ्यायचे आहेत आपले डोळे जे आहेत ते, त्या बोटाच्या आधाराने अगदी हलकं हलकं क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, अगदी सावकाश कृती करायची आहे. आणि आता आपण करणार आहोत पामिंग. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण करा आणि निर्माण झालेली डोळ्यांच्या स्नायूंना द्या. टॅपिंग करायचंय, अगदी हलकं हलकं टॅपिंग, खूप छान वाटतं आपल्या डोळ्यांना. पुन्हा एकदा पामिंग करायचंय, दोन्ही हातांचं घर्षण एकमेकांना आणि निर्माण झालेली डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. सावकाश टॅपिंग करायचं आहे. अजून एकदा ही कृती करून घेऊया. पामिंग, हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. टॅपिंग करायचं अगदी सावकाश.
दोन्ही हात गुडघ्यांवर आणि अगदी सावकाश डोळे उघडायचे, अगदी सावकाश किलकिले करत उघडझाप करत डोळे उघडायचे. थोडीशी पापड्यांची उघडझाप करायची आणि डोळे उघडायचे. आणि आता आपण करूया थोडस आपल्या आयब्रोचा मसाज, म्हणजे आपल्या भुवयांचा. आपल्या दोन्ही हाताची चिमूट करायची, पहिलं बोट आणि अंगठा हा, आणि थोड्याशा आपल्या आयब्रो ज्या आहेत ना त्या अशा चेपून घ्यायच्या, स्टार्टिंग टू एंड थोड्याशा आपल्या आयब्रो अशा चेपून घ्यायच्या. आणि आता डोळे बंद केले तरी चालेल. आणि आपलं लक्ष हे या आयब्रो सेंटरकडे, आपण जिथे ही कृती करतोय त्याकडे घेऊन जायचं, समरस होण्याचा प्रयत्न करायचा. स्टार्टिंग टू एंड थोड्याशा भुवया आपल्या चेपून घ्यायच्या. आणि आता आपल्या पहिल्या बोटाने भुवयाची जिथून सुरुवात होते तिथे आपलं पहिलं बोट ठेवायचं दोन्ही हाताचं, आणि हळूहळू तिथे असा दाब आणत 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 जिथे भुवई संपते तिथे थोडंसं प्रेशर आणायचं. हा, बरोबर. पुन्हा एकदा जिथे भुवई सुरू होते तिकडे आपलं पहिलं बोट घेऊन जायचं, आणि थोडासा दाब आणत 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 जिथे भुवई संपते तिथे थोडंसं प्रेशर आणायचं. कधी कधी बघा आपलं डोकं दुखतं, आपलं कपाळ नकळत दुखत असतं, तर तुम्ही ही साधीशी कृती करू शकता. थोडासा आराम वाटतो आपल्याला. आणि अजून एकदा करूया. पहिल्या बोटाने भुवई चेपत चेपत दाबत दाबत जिथे आपली भुवई संपते तिथे थोडासा असा प्रेशर आणायचा, थोडासा दाब द्यायचा. बरोबर. आणि पुन्हा एकदा आपल्या हाताची चिमूट करायची दोन्ही बोटांची. आणि आता आपले कान जे आहेत ना, कानाची पाळी तिथे थोडासा दाब आणायचा, थोडीशी ती अशी खाली ओढायची, अगदी हलक्या हाताने थोडीशी खाली. बघा आपले पाचही ज्ञानेंद्रिय जे आहेत हे आपल्या मेंदूशी कनेक्टेड आहेत, त्यामुळे ते आपले ऍक्टिव्हेट होणं फार गरजेचं. म्हणजे ह्या ज्या साध्या गोष्टी ज्या आपण आता करतोय त्याच्याने आपला मेंदू जो आहे तो ऍक्टिव्हेट होतोय, त्याचबरोबर तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे तेही चांगलं होतंय. आणि आता कान जो आहे हा स्टार्टिंग टू एंड थोडासा आपल्याला चेपून घ्यायचा, जिथे कान सुरुवात होतो तिथून ते अगदी कानाच्या पाळीपर्यंत आपल्याला ह्या चिमटीने थोडा थोडा तो प्रेशर आणत आणत थोडस आपल्याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज थोडस आपण तो भाग असा दाबून घेतोय. अगदी सावकाश. बरोबर. आणि आता आपलं पहिलं जे बोट आहे हे आपल्या कानाच्या मागे ठेवायचं, आणि तिथे थोडासा दाब आणत आणत असा अगदी एंड पर्यंत आपल्याला तो असा दाब आणायचा आहे, गळ्यापर्यंत जिथे आपली दोन हाडं आहेत तिथपर्यंत. पुन्हा एकदा कानाच्या मागे आपल्याला आपले दोन्ही बोट घेऊन जायचे, आणि तिथे असा थोडासा दाब आणत आणत तिथे थोडस असं प्रेशर आणायचंय, दाबायचंय ते अगदी सावकाश. आणि तोच हात हळूहळू आपल्या गळ्याच्या इथून जिथे आपली ही दोन हाडं आहेत कंठाच्या इथे तिथे आणायचं. बरोबर. पुन्हा एकदा ग्लास डाऊन. पहिल्या बोटाने पूर्ण कानाच्या मागे दाब आणायचा आहे, हलका हलका प्रेशर, या प्रकारे. आणि पुन्हा गळ्याच्या इथे येऊन थांबायचं. आणि आता आपल्या करंगळीने आपल्याला कानाचा मसाज करायचा आहे. करंगळीने जर नख वाढली असतील तर अगदी सावकाश करा, कारण की दुखापत होण्याची शक्यता असते. ज्यांची नख वाढली असतील त्यांनी कृती करताना अगदी सावकाश करा. करंगळी आपल्या दोन्ही बोटांची कानाच्या आतमध्ये घालायची, आणि एकदा उजवीकडे डावीकडे असं थोडस क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हलका हलका मसाज. बरोबर. आणि आता आपल्या ज्या कानाचा जो मधला भाग आहे ते बघा छोटीशी पाळी आहे, ती थोडीशी उघडझाप उघडझाप करायची. पहिल्या बोटाने ही छोटीशी कानाची इथली जी पाळी आहे मधला भाग तो उघडायचा आहे, बंद करायचा आहे आणि उघडायचा आहे, बंद उघडायचा आहे, बंद उघडायचा आहे, बंद उघडायचा आहे, बंद करायचा आहे आणि उघडायचं. दोन्ही हात खाली, डोळे बंद. बघा कानाच्या इथे थोडस तुम्हाला उष्णता जाणवत असेल, त्याकडे लक्ष. आपण तिथले जो काही कानाचा भाग आहे तो थोडासा आपण ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न केलाय, ब्लड सर्क्युलेशन थोडंसं ऍक्टिव्हेट होतं.
कानाचे संबंधी जे काही विकार आहेत ते हळूहळू जर तुम्ही ही कृती केली तर ते कमी व्हायला मदत होते. आणि आता आपण थोडस आपल्या गालांकडे लक्ष देणार आहोत. आता आपल्याला आपलं तोंड जे आहे हे फुगवायचंय. बघा या प्रकारे दिसतीये ना. तोंड आपल्याला तोंडामध्ये हवा भरून घ्यायची आणि फुंकर मारल्याप्रमाणे ती सोडायची. या प्रकारे म्हणजे तोंडामध्ये हवा भरून घ्यायची आणि जसं आपण फुंकर हवा म्हणजे एखादी फुंकर मारतो ना काही भाजल्यावरती वगैरे त्याप्रमाणे ती हवा सोडून द्यायची. फुगा बघा एकदा हवा भरल्यानंतर तो कसा हळूहळू त्याच्यातून हवा अशी बाहेर जाते त्याच्या तोंडातनं त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची. सर्वांनी पुन्हा एकदा पाठ करा. मान सरळ, तोंडामध्ये हवा भरून घ्या, ओठांचा चंबू करायचाय, पूर्ण आपल्या गालांना स्ट्रेच येऊ देत, ताण येऊ देत. आणि आता फुंकर मारल्याप्रमाणे हळूहळू तोंडामधली ती हवा आहे ती सोडून द्या. आणि आता एकदा आपल्याला उजवा गाल फुगवायचा आणि एकदा डावा. बघा या प्रकारे एकदा उजवा गाल आणि एकदा डावा गाल. आणि जसं आपण चूळ भरतो ना त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. चूळ कशी आपण भरतो एकदा उजव्या गालामध्ये आणि एकदा डाव्या गालामध्ये या प्रकारे. सगळ्या कृतीना आपल्या ज्या म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे जे चेहऱ्याचं ते चांगलं होण्यासाठी आपण ही सगळ्या कृती करतोय. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपल्या पूर्णपणे आपली ती जी हवा आहे तोंडामध्ये आपण भरणार आहोत ती फिरून घ्यायची. बघा या प्रकारे एकदा उजवीकडून डावीकडे आणि मग डावीकडून उजवीकडे. कृती थांबवायची. आणि आता आपण जसं नाक मुरडतो तशी आपल्याला कृती करायची. बघा या प्रकारे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही की आपण कशी नापसंती दाखवतो त्याप्रमाणे. आणि आता हनुमंतासारखं आपल्याला आपलं तोंड फुगवायचंय. जसं हनुमंताचं कसं तोंड असतं त्याप्रमाणे. रिलॅक्स. पुन्हा एकदा हनुमंताप्रमाणे तोंड करायचंय. डोळे पण मोठे करायचे त्याचप्रमाणे. रिलॅक्स. आता ज्यांना डबल चिनचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही पुढची कृती. समोर नजर आपली असेल, सावकाश आपली मान उजव्या दिशेला घेऊन जायची आणि तोंडामध्ये पुन्हा एकदा हवा भरून घ्यायची आणि ओठांचा चंबू करायचा. तोंडामध्ये हवा भरून घ्यायची, ओठांचा चंबू करायचा. फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण हवा सोडून द्यायची. मान मध्यभागी, सावकाश मान मध्यभागी. हीच कृती विरुद्ध बाजूने. सावकाश मान डावीकडे घेऊन जायची आणि पुन्हा एकदा तोंडामध्ये हवा भरून घ्यायची आणि ओठांचा चंबू करायचा. बघा तुमच्या कंठस्थ ग्रंथींवर ताण येतो
आपला पूर्णपणे गळ्याच्या इथे ताण येतो, त्यामुळे डबल चिनचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त. कुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण हवा आतमध्ये जी भरली ती सोडून द्यायची आणि मान मध्यभागी. सावकाश मान मध्य. आता आपण डोळ्यांचे केले सूक्ष्म व्यायाम, कानाचे केले, त्याचबरोबर आपण पूर्ण थोडासा आपण पेस योगा केला. आता आपण थोडंसं जिभेचं करणार आहोत. ज्यांना अल्झायमरचा त्रास आहे किंवा जे वृद्ध आहेत लोक, म्हणजे आफ्टर 60-65 आपल्याला थोडासा अल्झायमरचा त्रास होतो, आपण नकळत आपण गोष्टी विसरल्या जातो, तर त्यासाठी हे जिभेचे सूक्ष्म व्यायाम करणं अतिशय उपयुक्त आणि एकदम सोपे आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि एकदा उजवीकडे डावीकडे अशी फिरून द्यायची. सावकाश मान मध्यभागी. डोळे बंद. संपूर्ण आपल्या चेहऱ्यामध्ये जिभेच्या इथे जो काही बदल झालाय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता करूया आपण सिंह मुद्रा. दोन्ही हात जे आता आपले गुडघ्यांवर आहेत, ती हाताची कोपरे थोडीशी बाहेर येतील. आपण शिकलेलो आहेत. कुठली बघितली मला आठवत नाही, आपण वज्रासन बघितली की पद्मासन असतं. दोन्ही हाताची कोपरे अशी बाहेर घेऊन यायची आहेत. पाठकणा आपला सरळ असेल. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना जीभ आपली बाहेर. हा, खांदे अगदी रिलॅक्स ठेवा, ते वरती घ्यायची गरज नाहीये. खांदे रिलॅक्स. हा, बरोबर. फक्त पाठकणा आपला सरळ, थोडस स्लँटिंग थोडीशी पोझिशन घ्यायची, म्हणजे थोडासा पाठकणा आपला पुढे येईल, थोडासा. आणि एकदा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल. बघा या प्रकारे. आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल. नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर येऊ दे. नजर नाकाच्या शेंड्याकडे आणि नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. सावकाश तोंड बंद, डोळे बंद. अजून एकदा कृती करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना जीभ बाहेर. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. जास्तीत जास्त जीभ बाहेर आणण्याचा प्रयत्न, जबडा रुंद करण्याचा प्रयत्न. नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. सावकाश तोंड बंद, डोळे बंद. आता हीच कृती पुन्हा एकदा करायची आहे. फक्त नजर जी आहे ही आपली भ्रूमध्याकडे असेल, आयब्रो सेंटरकडे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना जीभ बाहेर. नजर नाका आपली भ्रूमध्याकडे, आयब्रो सेंटरकडे. तोंड बंद, डोळे बंद. पुन्हा पाठ मध्यभागी आणि अजून एकदा लास्ट राऊंड करून घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ बाहेर. नजर आपली आयब्रो सेंटरकडे. नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. छान. डोळे बंद. तोंड बंद, डोळे बंद. इथल्या तिथे विश्रांती. एकेका पायाने आपण जर पद्मासन, अर्ध पद्मासन घातलं असेल तर ते सोडून द्यायचं आहे. दोन्ही पाय सरळ करून विश्रांती. जास्त वेळ जर या स्थितीमध्ये बसला असाल तर थोडीशी पायाला रज लागली असेल तर थोडेसे पाय एकमेकांवरती असे क्रॉस करून आपटून घ्यायचे आहेत. आणि आज आपण बघणार आहोत सर्वांगासन. काल आपण विपरीत करणी मुद्रा बघितली, बरोबर. आणि आज त्याच्या पुढचं आसन बघणार आहोत, सर्वांगासन. तर पुन्हा एकदा सांगते की ज्यांना पोटाचे कुठल्याही प्रकारचे त्रास असतील, ऑपरेशन झालेलं असेल, त्याचबरोबर स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी विपरीत करणी मुद्रा, सर्वांगासन ही आसनं करणं टाळायचं आहे. उच्च रक्तदाब,
त्याचबरोबर हृदय विकाराचा त्रास. आधी बघून घ्या सर्वांगासन कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये जायचं. मी दिसतीये बरोबर ना प्रत्येकाला? एका स्थितीला एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता मी टी शर्ट आतमध्ये टक केलेला आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय एकत्रित आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचे. त्यानंतर आपल्या सीटच्या खाली आपल्या हातांचा आधार द्यायचा आहे. थोडासा सीटचा भाग वर उचलून द्यायचा आहे. काल आपण केली विपरीत कमी मुद्रा. आपली पोझिशन एवढी होती म्हणजे आपल्या दोन्ही पायांचे अंगठे हे नजरेच्या टप्प्यामध्ये होते. बघा हात कुठे आहेत? सीटच्या इथे आहेत. आणि आज आपण ह्याच्या पुढची कृती सर्वांगासन करणार आहोत. तर इथे आपल्या हातांचा आधार जो सीटच्या इथे आहे तो हळूहळू आपल्या पाठकण्याकडे जातो. बघा हळूहळू तो पाठकण्याकडे जातोय. दोन्ही पाय सिलिंगच्या दिशेने सरळ काढून घ्यायचे. म्हणजे जिथे अंगठे आपल्या नजरेच्या टप्प्यात होते इथे ते आता नजरेच्या सरळ रेषेमध्ये येतील. हनुवटी आपली कॉलर बोनला लॉक होऊन जाते. पुन्हा एकदा हे ऍडव्हान्स आसन आहे. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न करायचा, अट्टाहास नाही. बघा संपूर्ण शरीर जे आहे हे एका सरळ रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. हातांचा आधार हळूहळू आपल्या पाठकणाकडे जातो. नजर पुन्हा एकदा आपली छताकडे असते, सिलिंगच्या दिशेने. हे झालं सर्वांगासन. आणि उलट चाल करताना हळूहळू आपले पाय डोक्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करायची. आपले हात जे आहेत पाठीच्या इथे ते जमिनीवर आणायचे आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत डोकं कुठेही वर न उचलता कंट्रोल मुवमेंटने हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर येतील आणि हळूहळू जमिनीवर. आणि विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. कळलंय प्रत्येकाला? अगदी सावकाश कृती करा, कुठेही आपल्याला घाई करायची नाहीये. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, उच्च रक्तदाब आहे, पोटाचे कुठल्याही संबंधीचे आजार, हर्निया किंवा कुठलाही विकार असतील आणि ऑपरेशन झालेलं असेल नुकतंच म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी किंवा 1-1.5 वर्षापूर्वी, तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर द्यायचंय, थोडा वेळ विश्रांती. आपण रोलिंग करून घेऊया हे करायच्या आधी, म्हणजे आपल्याला आसन करायला सोपं जाईल. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा घालायचा आहे. एका हाताने दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून विळखा आणि थोडस उठून बसायचंय आणि जमिनीवर थोडस रोलिंग करून घेऊया आपण. बरोबर. सावकाश थांबवायची कृती. पुन्हा पाठीवर पडायचंय आणि एकदा उजवीकडे डावीकडे आपला संपूर्ण शरीराचं गाठोडं एकदा उजवीकडे डावीकडे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना अगदी काळजी घ्या. सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कृती थांबवायची आहे. हाताचा विळखा सोडून द्यायचा आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि थोडा वेळ विश्रांती.
सर्वांगासन हे थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त आहे. आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती दाब येतो, त्यामुळे ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर ह्याला मदर ऑफ आसन म्हटलं जातं. आपलं पूर्ण बॉडी जी आहे ही आपली नरिश होते, त्यामुळे रक्तप्रवाह पुन्हा एकदा आपल्या डोक्याच्या दिशेने होत असतो, म्हणून ह्याला मदर ऑफ आसन असं म्हटलं जातं सर्वांगासनला. हे एक पुन्हा एकदा ट्रॅडिशनल आसन आहे ज्याचा योग ग्रंथांमध्ये उल्लेख सापडतो. तर आता आपण सुरुवात करूया या आसनाला. यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही आपल्याला अट्टाहास ओव्हरड्राय करायचा नाहीये. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर घेऊन या, किंवा रोलिंगच्या आधाराने ते दोन्ही पाय वरती घेतले तरी चालतील. बरोबर. थोडासा सीटचा भाग वर उचलायचा आहे आणि आपल्या हातांचा आधार आपल्या सीटच्या इथे द्यायचा आहे आणि पाय हळूहळू सिलिंगच्या दिशेने वर न्यायला सुरुवात. दोन्ही पाय हळूहळू सिलिंगच्या दिशेने वर न्यायला सुरुवात. आता जो हात आपल्या कमरेच्या इथे आहे ते हळूहळू आपल्या पाठकण्याकडे येऊ दे. जर घरी कोण असेल सपोर्टसाठी तर त्यांना पाय आपले वरती पकडायला सांगायला हरकत नाहीये. तिथे एक सपोर्ट घ्यायचा आहे त्यांचा आणि मग हळूहळू दोन्ही हात आपल्या पाठकण्याकडे येऊ दे, अगदी सावकाश. दोन्ही पाय सिलिंगच्या दिशेने वरती सरळ काढून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. पूर्णपणे गळ्याच्या इथे दाब येतोय. आपला संपूर्ण शरीराचा भार जो आहे हा आपल्या खांद्यांवर आलेला आहे, शोल्डरवर आलेला आहे. यथाशक्ती करण्याचा प्रयत्न. ही सगळी आसनं करण्याआधी आपण आपले पाय 90 डिग्री वर घेऊन तिथे थोडेसे फोल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग ह्या आसनांचा सराव करायचा. ते थोडा वेळ थांबायचं आहे आपापल्या क्षमतेने आणि उलट चाल करताना हळूहळू आपले पाय डोक्याच्या दिशेने येतील, अगदी सावकाश कंट्रोल मुवमेंट करायची आहे, कुठेही घाई गडबड न करता. दोन्ही हात जमिनीवर, हातांचा आधार जमिनीला द्यायचा आहे आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत डोकं वर न उचलता दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर येतील आणि नियंत्रित जमीन. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे. सावकाश बैठक स्थिती आणि मग त्यानंतर दंड स्थिती, अगदी सावकाश. विश्रांती. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. करूया परिवर्तित चक्रासन, साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने असेल, डाव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने आहे. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला वळायला सुरुवात करायची, डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करायची आणि डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल. जमिनीच्या दिशेने तो सैलसर सोडून द्यायचा आहे. पूर्णपणे आपण साइडवर्ड बेंड घेतलेला आहे. डाव्या साइडला आपण बेंड घेतलेला आहे. उजवी बाजू आपली ताणली गेलेली आहे. डाव्या बाजूला थोडंसं प्रेशर आहे, त्याकडे लक्ष. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करून घ्यायची आहे. जाणीव श्वासाची. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. दोन्ही आपला उजवा हात कोपरामधून सरळ ठेवण्याचा प्रयत्न. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मध्यभागी दोन्ही हात पुन्हा समोर असतील, सरळ असतील, खांद्यातनं सरळ. नजर समोर.
तर डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने असेल, उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने आहे. आणि आता एक श्वास भरून हळूहळू आपला डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला वळायला सुरुवात करा. उजव्या दिशेला झुकायचं आहे. साइडवर्ड बेंड. डावी बाजू आता ताणली गेली. उजव्या हाताचा जो हात आहे तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडूया. एकदम रिलॅक्स. डावा हात कोपरामधून सरळ असेल. दोन्ही गुडघे आपल्याला सरळ ठेवायचे, ते कुठेही बेंड नाही करायचे. छान, बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे हे परिवर्तित चक्रासन. एक्सहाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपण मध्यभागी येतोय. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या थोडस पुढे येऊन उभं राहायचंय. मॅटच्या पुढे दोन्ही पाय जोडलेले किंवा किंचित अंतर दोन्ही पायांमध्ये. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहे आणि बंद डोळ्यांनी आपल्या नजरेसमोर उगवता सूर्य पाहण्याचा प्रयत्न. नुकताच उगवणारा सूर्य, त्याची लालसर केशरी पिवळसर किरण जी आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जी प्राणशक्ती, जी ऊर्जा निर्माण होतीये ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. दिवसभराची ऊर्जा, एनर्जी टिकवून ठेवण्याचं काम आपल्याला सूर्य करत असतो. त्या सूर्य देवतेला मनोमन वंदन आणि गायत्री मंत्राचं पठण आपण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. सावकाश डोळे उघडायचे. एक आपण नमस्कार स्थिती घेतलीच आहे. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. पुढे झुकायचं आहे, बरोबर. 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन. 5 डावा पाय मागे पर्वतासन. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पुन्हा एकदा पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन. 10 डावा पाय पुढे हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. पूर्व स्थिती. ओम रवये नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्व संचलनासन. 5 उजवा पाय मागे पर्वतासन. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे अश्व संचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. ज्यांना दम लागला असेल त्यांनी कृती थांबायला हरकत नाहीये, किंवा आपण अजून 2 आपल्याला सूर्यनमस्कार करून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. पूर्व स्थिती. ओम खगाय नमः. 1 नमस्कारासन.
2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 आता इथे आपल्याला पर्वतासन न करता आपण करणार आहोत चतुरंग दंडासन. दोन्ही पावलांचं माउंटन केलेलं आहे. टाचा आपल्या वरती आहेत, जमिनीवर नाहीये. चवड्याचा भाग जमिनीवर आहे आणि नजर जी आहे ती आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये आहे. हे झालं चतुरंग दंडासन. आणि 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. आता इथे मात्र टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. नजर आपली दोन्ही हातांच्या अंगठ्या, दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 डावा पाय पुढे हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आणि आता एक शेवटचा सूर्यनमस्कार पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, 3 दोन्ही हात खाली फॉरवर्ड बेंड, 4 डावा पाय मागे, 5 माउंटन करायचं आहे. दोन्ही पावलांचा टाचा वर असतील. नजर आपली समोर असेल दोन्ही हातांच्या मध्ये. काल तुम्हाला बघा एक पीडीएफ पाठवली, त्याच्यामध्ये ही कृती आहे. 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. विश्रांती. मुखधोती करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. थोडस पुढे झुकायचं. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर असतील. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने भराभर सोडायचं. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. करूया एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. Completely breathe out. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन बंधन. दोन्ही हात गुडघ्यांवर. करूया अनुलोम विलोम प्राणायाम, बॅलन्सिंग प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद. उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद. डावीने संथ रेचक.
दुसरा वर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पुर, उजवी बंद, डावीने संथ रेचक. तिसरा वर्तन, शेवटचा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने खोलवर दीर्घ पुर, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये. पाठकणा मान सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव आपल्या प्राणस्पंदनांची. आपण जी ज्ञानमुद्रा केली आहे त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करून घ्यायचं आहे आणि प्राणस्पंदनांचा अनुभव करणार आहोत. 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दुसरा वर्तन करण्यासाठी खोलवर दीर्घ पुर, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पुर आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत, डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली पद्मासन अर्ध पद्मासन ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. शवासनाची आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला आहे, पायाची बोट बाहेरच्या दिशेला आहे. दोन्ही हात शरीरापासून लांब आहे. हातांची बोट अर्धवट मिटलेली आहे. तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. शक्यतो मान मध्यभागी ठेवण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. आपलं संपूर्ण शरीर हे एका आता सरळ रेषेमध्ये आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबद्ध तपासून पाहायचा आहे. शवासनाच्या माध्यमातून आपण जी आज साधना केली त्या साधनेमुळे एखादा अवयव नकळत ताणला गेला असेल तर तो आपण शिथिल करून घेणार आहोत. नकळत आपल्या कमरेचा भाग वर उचलला जातो तर तो जाणीवपूर्वक जमिनीवर आहे. आता पुढील 2 ते 3 मिनिटं आपल्याला आपल्या शरीराच्या कुठल्याही भागामध्ये हालचाल न करता अगदी विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर उताणे पडून राहायचं आहे. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरम्.
चित्त विश्रांति कारकम, चित्त विश्रांति कारकम, चित्त विश्रांति कारकम. शरीर आणि मनाला एकाच वेळेला विश्रांती देणारं, शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. बंद डोळ्यांनी आपण आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातील प्रत्येक अवयव आपण क्रमाक्रमाने शिथिल करून करत नेणार आहोत. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. दोन्ही पायांची बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण उजवा आणि डावा पाय शिथिल करून घ्यायचा आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात मनाने शिथिल करून घ्यायचा आहे. जाणीव सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे, पाठकड्याकडे. तीनही भाग जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ तीही अगदी शिथिल झालेली आहे. जाणीव उदर भागाकडे, उदर भागाकडे आणि कंठस्थ ग्रंथींकडे. पोटातील आजूबाजूचे स्नायू, छातीचा भाग, पिंजरा, तिथल्या बरगड्या शिथिल झालेला आहे. कंठातील आजूबाजूचे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव चेहऱ्याकडे. चेहरा अगदी शांत आहे. कपाळावर कोणतीही आटी नाही. एक हलकस स्मित हास्य. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल सरसलेली जीभ, जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भोया, भूमध्य, आपल्या नाकाचा शेंडा, नाकाचा भाग, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि केस शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणेने आपण शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, सांधे, स्नायू शिथिल केलेले आहेत. प्राणधारणा. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. खूप हलकं हलकं आणि प्रसन्न अशी मनस्थिती. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. आपण जी साधना केली त्या साधनेचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे, तणावमुक्त होत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे ही भावना मनामध्ये, आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे ही भावना मनामध्ये. खूप छान आणि प्रसन्न अशी मनस्थिती आहे. एक आत्मविश्वास आपल्याला नकळत प्राप्त होत आहे. एक इच्छाशक्ती आपल्याला जागृत होत आहे. मनामध्ये आपोआप सकारात्मक विचार येत आहेत. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपला बदलत चाललेला आहे. आपण जी नियमित योग साधना करतोय त्या सगळ्या साधनेचा परिणाम हा आपल्या शरीरावर, मनावर दिसायला लागलेला आहे आणि आपल्याला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प द्यायचा आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. आपण आपल्या मनाचं कंडिशनिंग करत आहोत. त्याला समजावत आहोत की आपल्याला कधीही काहीही होणार नाहीये. आपल्यासारखं आनंदी आणि समाधानी इतर कोणीही नाहीये. आपल्या मनाचं कंडिशनिंग चालू आहे. प्रचंड ऊर्जा
प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास प्राप्त झालेली मनस्थिती. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देऊन जातं. दिवसभराचं काम टिकवून ठेवण्याची आपली जी मनाची स्थिती आहे ती खूप बळकट होतीये. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, आपल्या आद्य देवतेचं स्मरण, त्यांचे आशीर्वाद, त्यांना वंदन आणि प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. याकरिता शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची आहे. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायची. हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन हातापायाने हलकासा आळस खेच द्यायचा आहे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. त्या स्थितीमध्ये काही क्षण थांबून उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू कुठलीही घाई न करता बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, अगदी शांत मनस्थिती आहे. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतला पुढे झुकायला सुरुवात करूया. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात कपाळ जवळ. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून दिलेला आहे आणि ओमचे आशीर्वाद घेऊन आपण आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त बसत आणि नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. खूप खूप धन्यवाद. हॅव अ गुड डे टू ऑल. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. कुणाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही नंतर मला विचारू शकता. हरिओम.